जत 24 न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. नमस्कार, मी मच्छिंद्र बाबर. आपण पाहत आहे जत 24 न्यूज. मी प्रवीण औरादी, युवा सेना विधानसभा अध्यक्ष, जत तालुका. जिल्हा परिषद व पंचायत समिती होऊ घडलेल्या निवडणुकीसंदर्भात सर्व जनतेला आम्ही एक आवाहन करू इच्छितो. जत तालुक्यामधील सर्व पंचायत समिती, जिल्हा परिषदचे उमेदवार हे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावर, शिवसेनेच्या धनुष्यबावर सर्व उमेदवार एक ताकदीचे आणि प्रयत्नशील असणार आहेत. विकासाचा दृष्टिकोन आणि सामान्य जनतेचा आवाज म्हणून, एक शिवसेनेचा बुलंद आवाज म्हणून आज आमचे सर्व उमेदवार उभे आहेत. जर जत तालुक्यामध्ये शिवसेनेने केलेलं काम हे पाहता आजपर्यंत जे झालं नाही 70 वर्षामध्ये, ते आज आमच्या शिवसेनेने करून दाखवलेलं आहे. विस्तारित मैशाळ योजनेसाठी एकनाथ शिंदे साहेबांनी 2100 कोटी रुपये दिले. या ऐतिहासिक निर्णय आहे. या निर्णयाचे जनक हे योगेश जानकर साहेब आहेत. त्यांच्या माध्यमातून ही योजना जत तालुक्याला मिळाली. आणि तसेच जत नगरपालिकेला पाणी पुरवठ्यासाठी 78 कोटी रुपये शिंदे साहेबांनी मिळाले. RTO 59 हे कार्यालय शिवसेनेचे परिवहन मंत्री यांनीच दिले. संघमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर होता. इथं जल शुद्धीकरण केंद्रासाठी 15.5 कोटी रुपये दिले. तसेच संघमध्ये आरोग्य विभागासाठी 1,82,00,000 रुपये दिले. संघ बस स्टँड आगार केंद्र आम्हाला गरजेचं होतं, ते सुद्धा आम्हाला संघमध्ये दिलं. हे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आणि परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या नेतृत्वात झालेलं आहे. अनेक विकासात्मक कामं ज्या विद्यमान तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर, नमो शेतकरी योजना असेल, वीज बिल माफ असेल आणि लाडकी बहीण असेल, तसेच अनेक योजना साहेबांच्या माध्यमातून पोलीस पाटलांचं मानधन असेल, अंगणवाडी सेविकांचे मानधन असेल, लेख लाडकी अभियान असेल, अनेक माध्यमातून, अनेक विकासात्मक दृष्टिकोनातून आणि लोककल्याणकारी निर्णय हा एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेला आहे. त्यांच्या नेतृत्वावर आम्ही आज संघ जिल्हा परिषद गटासहित जत तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती लढवत आहोत. सर्व जनतेला जत करणं आमचं एक नम्रतेची विनंती आहे. आपण सर्वांनी धनुष्यबाणाला मतदान करून आमच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावं. आणि येणाऱ्या काळामध्ये जत तालुक्यामध्ये एकही ग्रामपंचायत सदस्य नसताना किंवा एकही आमचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा आमदार किंवा खासदार कोणी नसताना हे विकास जत तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात एकनाथ शिंदे साहेबांच्या आणि योगेश जानकर साहेबांच्या माध्यमातून आमचे जिल्हा प्रमुख संजय बापू युवती असतील, आनंद बापू पवार असतील, आमदार सुहास बाबर साहेब असतील, तसेच तालुका प्रमुख अंकुश वळे असतील, यांच्या माध्यमातून अनेक विकासात्मक दृष्टिकोनातून काम भरपूर प्रमाणात विकासात्मक दृष्टिकोनातून पायाभूत सुविधा उभा करण्यामध्ये शिवसेनेने भर घातलेला आहे. त्याचा विचार करता सर्व मतदार बंधूंना आमचं विनंती आहे, एकदा आपण संधी शिवसेना दिला पाहिजे. आपल्याला कोणत्याही मागणी नसताना आपल्याला शिवसेनेनं भरपूर आपल्या जत तालुक्यासाठी दिलं आहे. त्यासाठी आपण आता परतफेड करणे गरजेचं आहे. त्या निमित्तानं सर्वांना मी आवाहन करतो, विनंती करतो आणि कळकळीची विनंती करतो की सर्व उमेदवारांना आपण धनुष्यबाणाचा बटन दाबून आपल्याला येत्या 7 तारखेला सर्व आमच्या उमेदवारांना विजय करावा अशी मी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.